शुभांगी पारस्वार तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. आज इथे तुम्हाला सगळ्यांना बघून मला फार बरं वाटतंय, फार आनंद होतोय. मागच्या बॅचचा पण एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. आता याही बॅच मध्ये एक्सपिरियन्स चांगला येईल अशी आशा करते. जे काही नॉलेज, जे काही ज्ञान माझ्याजवळ आहे ते ज्ञान तुम्हाला शेअर करायला मी उत्सुक आहे. तुम्ही सगळेजण उत्सुक आहात का हे सगळं ज्ञान घ्यायला? चला, कोण कोण उत्सुक आहे मला पटापट चॅट बॉक्स मध्ये करा. येस, मी म्हणून पट 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 पट. येस, आय थिंक चॅट बॉक्स मध्ये यायला लागलेले आहेत मेसेजेस. गुड, गुड, छान. ओके, आज आपण एंजल थेरपी या विषयावर बोलणार आहोत. मुळातच हे जे पहिलं आपलं फ्री सेशन आहे त्याच्यामध्ये आपण गार्डियन एंजल्सचा शक्तिपात करवून देणार आहोत. पण त्याआधी एंजल्स म्हणजे काय आणि त्याचे किती प्रकार असतात हे सगळं आपल्याला बघायचं आहे. आणि हे सगळंही आपल्याला शिकायचं आहे. सगळ्यात एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की एंजल ही सुद्धा एक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. अनेक इतर ब्रह्मांडीय ऊर्जा आहेत खूपशा, ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी, पुढे नेण्यासाठी सहकार्य करतात. अशा अनेक ब्रह्मांडीय ऊर्जांपैकी एंजल ही एक ऊर्जा आहे. आता अगदी ढोबळमानाने जर आपण विचार केला तर एंजल्स म्हणजे काय? तर एंजल्स म्हणजे देवदूत. हे अगदी साधं आणि सोपं उत्तर झालं की एंजल्स म्हणजे काय, तर एंजल्स म्हणजे देवदूत. पण साधारण की एंजल्स म्हणजे देवदूत, तर आपण लहानपणी सगळेजण परीकथा वगैरे ऐकत असतो, वाचत असतो. कित्येक वेळाला म्हणजे आता तर सध्या आपण नेटवर्कवर किंवा वेगवेगळ्या माध्यमांवर आपण परीकथा पाहता पण येतात आपल्याला. पण या परीकथांमध्ये रमण्याचं आपलं जे वय असतं ना ते साधारण एक 5 ते 13, म्हणजे टीन एज सुरू होईपर्यंत. बरोबर. पण तोपर्यंत या परीकथा आपल्याला खूप अट्रॅक्ट करत असतात, खूप आकर्षित करत असतात. आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की येस, अशी एखादी परी मला भेटावी किंवा असा एखादा देवदूत मला भेटावा. आता देवदूत म्हटल्यानंतर सर्वसाधारणपणे पुरुष एंजल असं एक आपल्या डोक्यात येतं. पण एंजल्स किंवा देवदूत म्हणजे अगदी लहानपणीचा विचार केला तर त्या पऱ्या वगैरे, थोड्या मोठ्यापणीच्या म्हणजे तारुण्यातला विचार केला तर त्या अप्सरा, आणि त्याच्याही पुढे जाऊन थोडं प्रौढत्वाकडे झुकल्यावर तिशीच्या नंतर असा जर विचार केला तर आपण एंजल्स किंवा देवदूत असं म्हणू शकतो. मग असं बायफर्केशन आपण का केलंय बरं, तीन ह्याच्यामध्ये बायफर्केशन? सगळ्यात महत्वाची एक गोष्ट, ब्रह्मांडीय ऊर्जेची एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की परी किंवा अप्सरा किंवा देवदूत, यक्ष, हे सगळे एंजल्स किंवा देवदूतांचेच प्रकार आहेत. पण एका ठराविक वयामध्ये ठराविक एंजल्स किंवा ठराविक देवदूतच आपल्याला साथ देत असतात. आणि त्याच्यामुळे ते आपल्यासाठी फार महत्वाचं ठरतं की आपण कोणत्या वयातले आहोत. तुम्हाला माहिती आहे की सर्वसामान्यपणे आपल्याला जादूच्या वगैरे अशा सगळ्या गोष्टी आवडतात, म्हणजे लहानपणी आवडायच्या. बरोबर. त्याच्यामध्ये असं छान चॉकलेटचा बंगला येतो, परी राणी येते, ती तिच्या हातातली अशी छडी फिरवते आणि मग ती तुम्हाला एकदम काहीतरी छानस गिफ्ट तुमच्या जे मनात असेल ते तुमच्या समोर हजर करते. सगळेजण बहुतेक सोनपरी ही मालिका पण बघत असतील काही काळापूर्वी. त्याच्यामुळे हे सगळ्यांना परी म्हणजे काय हे माहिती आहे आणि परीचं चित्र आपल्या डोळ्यासमोर फिक्स आहे की एक छान सुंदर देखणी नाजूक अशी छोटीशी परी असते. तिला सुंदरसे नाजूक नाजूक पंख असतात आणि तिच्या हातामध्ये एक छान जादूची छडी असते. त्या जादूच्या छडीच्या सहाय्यानं ती आपल्या सगळ्या अडचणींवरती सोल्युशन देत असते. मग एंजल्स काय करतात? तर एंजल्स हेच काम करतात, किंबहुना लहानपणापासून एंजल्स हेच काम करतात. तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, सगळ्यांमध्ये आपल्या जन्माच्या आधीपासून, आपण आईच्या गर्भात येण्याच्या आधीपासून आपल्या सोबत एंजल्स असतात. म्हणजे ते आपल्या आतमध्येच असतात. फक्त आपण त्यांना जागृत केलं तर ते आपल्याला जास्त मदत करू शकतात. आता एंजल्स मध्ये सुद्धा
दोन वेगवेगळे प्रकार आहेत, एक गार्डियन एंजल आणि एक आर्च एंजल. तर गार्डियन एंजल्स जे आहेत हे प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिशः असतात आणि ते व्यक्तिशःच मदत करतात. म्हणजे तुमचा गार्डियन एंजल असेल तो फक्त तुम्हालाच मदत करू शकेल आणि फक्त तुमच्यासाठीच काम करू शकेल. माझा गार्डियन एंजल जो कोणी असेल तो फक्त माझ्यासाठी काम करेल आणि फक्त मलाच मदत करेल. तो दुसऱ्या कोणाला मदत करायला जाणार नाही. हे लक्षात ठेवायचं. ह आणि मग हे एंजल्स आपल्याला मदत करतात. हे कसे मदत करतात? तर कधी आपले मार्गदर्शक म्हणून, कधी गुरु म्हणून, कधी मित्र म्हणून, कधी घरातले कोणी मोठे एकदम ज्यांच्याबद्दल आपल्या मनात आदर आहे असे नातेवाईक म्हणून, असं म्हणून हे एंजल्स आपल्याला कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन आपल्याला गाईड करत असतात, आपल्याला मार्गदर्शन देत असतात. आणि त्या मार्गदर्शनाचा आधार घेत त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवला तर आपण आपल्या आयुष्यातले बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. बरोबर. आता सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे बघा, की आपण असं मगाशी म्हटलं की ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. मग ब्रह्मांड म्हणजे काय हो, आधी ते पण समजून घ्यायला लागेल. बरोबर. ब्रह्मांड म्हणजे जसं आपल्याला म्हणतो की आपलं एक पृथ्वी, सूर्य आणि सूर्याच्या भोवती फिरणारी ग्रहमाला, ही अशी एक ग्रहमाला आहे. अशा अनेक असंख्य ग्रहमाला या विश्वामध्ये अस्तित्वात आहेत. असंख्य ग्रहमाला. आणि या अशा असंख्य कोट्यावधी ग्रहमाला मिळून आपलं ब्रह्मांड तयार झालेलं आहे. या ग्रहमालेवरून त्या ग्रहमालेपर्यंत जाईपर्यंत मध्ये एक प्रचंड मोठी अज्ञात अशी पोकळी असते. प्रचंड मोठी पोकळी असते. आपल्याला असं वाटतं की ही पोकळी आहे, ही रिकामी आहे, ही निश्चल आहे, या पोकळीचा काही उपयोग नाही. परंतु तसं नसतं. क्वांटम फिजिक्सचा एक नियम सगळ्यांना माहिती असेल. आता ज्यांनी सायन्स मध्ये ग्रॅज्युएशन वगैरे केलेलं असेल त्यांना, किंवा अगदी 11वी 12वी पर्यंत सायन्स असेल तरी सुद्धा हे तुम्हाला माहिती असेल की भौतिकशास्त्रातला क्वांटम फिजिक्स ही एक छोटीशी कन्सेप्ट आहे. मी छोटीच म्हणेन. अभ्यास करायला गेला तर खूप व्हास्ट आहे, अदरवाईज ती छोटीशीच आहे. तर ही जी काही छोटीशी कन्सेप्ट आहे या क्वांटम फिजिक्स मध्ये काय होतं की दोन जे काही अणू असतात किंवा दोन जे काही रेणू असतात त्यांच्यामध्ये जी पोकळी असते ना, ती पोकळी सुद्धा आपल्याला रिकामी वाटत असली तरी ती रिकामी नसते. ती एका विशिष्ट चैतन्याने किंवा विशिष्ट ऊर्जेने भरलेली असते. आणि म्हणूनच ती ऊर्जा किंवा ते चैतन्य आपल्याला काय करण्यासाठी, आपल्याला मदत करण्यासाठी आपल्याशी कनेक्ट व्हावं. बघा हा कुठपर्यंत गेलोय आपण. आपण ब्रह्मांडात पोचलो आहोत. म्हणजे फक्त पृथ्वी नाही, पृथ्वीची कक्षा सोडून, आपल्या सूर्यमालेची कक्षा सोडून दुसऱ्या सूर्यमालेपर्यंत जाण्याच्या मध्ये जी काही निर्वात पोकळी आहे, ज्याला आपण अवकाश म्हणतो, ज्याला आपण ब्रह्मांड म्हणतो, या निर्वात पोकळीत आपण पोहोचलेलो आहोत. आणि ती निर्वात पोकळी एका विशिष्ट अशा किंवा प्रचंड अशा ऊर्जेने भारित आहे. प्रचंड अशी ऊर्जा साठलेली आहे तिथे. आणि ही ऊर्जा का साठलेली असेल बरं? तर प्रत्येक अनेकानेक जेवढ्या सूर्यमाला आहेत तेवढ्या सगळ्या सूर्यमालांना, तिथे जेवढे काही जीव अस्तित्वात आहेत त्या सगळ्या जीवांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्या सगळ्या जीवांना योग्य मार्गावर नेण्यासाठी आपल्याला जी काही एनर्जी, जी काही ऊर्जा लागते, ती ऊर्जा ह्या ब्रह्मांडाच्या पोकळीत, या विश्वाच्या अवकाशात ही भरून राहिलेली असते. मग आपल्याला काय करायचंय? तर आपल्याला त्या ऊर्जेला कनेक्ट व्हायचंय आणि त्या ऊर्जेला चार्ज करायचंय. त्या ऊर्जेला चार्ज करायचंय. कारण पिंडी ते ब्रह्मांडी ही म्हण तुम्ही ऐकली असेल. जे पिंडी आहे म्हणजे आपल्या स्वतःच्या शरीरात आहे तेच ब्रह्मांडात आहे. मग ब्रह्मांडामध्ये काय आहे तुम्हाला माहिती आहे? आता कळालेलं आहे. मग तेच आपल्या देहात पण आहे, आपल्यामध्ये पण आहे. मग ते आपल्या देहातलं जे काही एनर्जीचं क्षेत्र आहे ते एनर्जीचं क्षेत्र आपण ब्रह्मांडातल्या एनर्जीच्या क्षेत्राशी कनेक्ट करायचं आणि आपल्या स्वतःची ऊर्जा ही आपण चार्ज करायची. तुम्ही मोबाईल चार्जिंगला लावता की नाही? तो चार्ज होतो. 100% चार्ज झाला की तुम्ही खूप खुश होता. आता पुढचे
हातात काही बघायला नको, हवं तेवढं चॅटिंग करता येईल, हवे तेवढे रील्स बघता येतील, हवं तेवढे FB वरचे मजकूर वाचता येतील, पोस्ट वाचता येतील, तुम्ही खूप खुश होता. सॉरी. त्याचप्रमाणे या ब्रह्मांडातील पोकळीमध्ये असलेल्या कनेक्शन आपण जर केलं, तर आपल्या स्वतःच्या ऊर्जा चार्ज होतील. आणि मग इतका आनंदी आनंद, इतकं काही सुख, इतकं काही समाधान मिळेल तुम्हाला, की तुम्ही त्याची कल्पनाही करू शकणार नाही. तर सगळ्यात याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे की हे सगळं करताना पटकन प्रत्येकाला का नाही जमत हे, कोणाच्या तरी गायडन्सची किंवा शक्तिपाताची म्हणजे ऍटोमेटची का गरज असते आपल्याला. तर याचं अगदी साधं आणि सोपं गणित आहे की कर्मचक्र. आपल्या कर्मांचं जे काही चक्र आहे, ते आपल्या कर्मांचं चक्र आपल्या बरोबर आलेलं आहे. आणि त्या कर्मांच्या प्रमाणे विधिलिखित तयार झालेलं आहे. त्या कर्मांच्या प्रमाणे आपल्याला सुख दुःख आनंद ह्या गोष्टी मिळणार आहेत. आणि मग या सुखाला, या दुःखाला, या आनंदाला जर आपल्याला म्हणजे दुःख कमी करायचंय, आनंद वाढवायचा आहे, समाधान हवंय, अशी जर कन्सेप्ट असेल आपली, तर आपल्याला या ब्रह्मांडीय ऊर्जांची मदत घ्यावी लागते, किंबहुना ती घ्यावी. कधी कधी काय होतं, एखाद्या गोष्टीचा आपल्याला त्रास होत असतो, आपण गुरुजींच्याकडे जातो, पत्रिका दाखवतो, बघा बरं कसला कसला त्रास होतोय, कशामुळे होतोय. मग ते सगळ्या पत्रिकेचा अभ्यास करतात. सगळ्या ग्रह तारका कुठल्या कुठल्या जागेवर आहेत, कोणते ग्रह कोणत्या घरात आहेत, मग नवमात काय आहे, दशमात काय आहे, असं सगळं कॅल्क्युलेशन करतात. आणि त्या गणितानंतर ते सांगतात की ह्या व्यक्तीला हा हा प्रॉब्लेम आहे. पण तो हा हा प्रॉब्लेम जो काही XYZ सांगितलेला असतो, तो कशामुळे असतो, तर आपल्या गतजन्मीच्या कर्मांमुळे असतो. आपल्या पत्रिकेतले ग्रह तसे का आहेत, तर गतजन्मीच्या कर्मांचा प्रभाव आहे. आणि म्हणूनच आपण जेव्हा ब्रह्मांडीय ऊर्जांशी कनेक्ट करतो, त्यावेळेला साधना करून हळूहळू हा कर्माचा जो काही प्राबल्य आहे, जो काही आपल्यावरती असणारा प्रेशर आहे, ते प्रेशर आपण कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. हे ह्या कर्माचं जे काही आपल्याला फलित मिळणार आहे, तो करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. हा सगळा जो काही प्रभाव आहे, आतमध्ये आपल्या जे काही बदल होत आहेत, किंवा आपले ग्रह तारे जे काही सांगतायत, किंवा जे काही आपल्याला अडीअडचणी आहेत, त्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला, तर आपल्या मनाची संवेदनशीलता याला खूप कारणीभूत आहे. ज्या वेळेला आपलं मन संवेदनशील असतं, त्यावेळेला त्याचा प्रभाव आपल्या ऑरावर पडतो. ऑरा म्हणजे आपलं आभामंडल, आपल्या स्वतःच्या शरीराभोवती एक आभामंडल किंवा एक ऊर्जेचं वलय असतं. तुम्हाला माहितीये, जे आपण देवी देवतांचे फोटो पाहतो, तर त्या देवी देवतांच्या भोवती किंवा पाठीमागे कसं ऊर्जेचं वलय दाखवतात. मग हे ऊर्जेचं वलय फक्त देवी देवतांचं असतं का, तर नाही. त्यांचं ऊर्जेचं वलय इतकं स्ट्रॉंग असतं, कारण त्यांच्या हातून फारशा चुका घडण्याची शक्यता नाहीये हो. आपल्या हातून असंख्य चुका होतात, अनंत चुका होतात. म्हणजे सहज सहज सुद्धा जाता जाता आपण कोणाला काहीतरी अपशब्द बोललो तरी ती चूक आहे, आणि ती कर्मफलिताच्या वहीत नोंदवली गेली आहे, हे लक्षात ठेवायचं. तेव्हा अशा ज्या छोट्या छोट्या चुका, आपण असंख्य चुका करतो, आणि मग आपली जी काही डायरी आहे ना, अं, त्याची नोंद करण्याची, ती डायरी हळूहळू आपल्या चुकांनी भरत जाते. कित्येक वेळेला आपला इगो आडवा येतो. मग इगो म्हणजे काय, आपला अहंकार आहे हा. साधी साधी आणि सोपी गोष्ट आहे की हा आपला अहंकार आहे. आपण कित्येक वेळेला आपला हा अहंकार बाजूला ठेवू शकतो, इतरांशी गोड बोलू शकतो, इतरांना आपण सहजपणे आपल्यामध्ये सामावून घेऊ शकतो. पण आपण ते करत नाही, कारण आपला इगो किंवा आपला अहंकार आडवा येतो. तो नाही ना चांगला वागत माझ्याशी, मग मी का वागू, त्यांनी असं केलं ना, मग मी का करू. त्याच्यामुळे बघा, आपल्या ऋषीमुनींनी सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या वेळेला तुम्ही साधनाला सुरुवात करता, ज्या वेळेला तुम्ही ध्यानाला सुरुवात करता, मेडिटेशनला सुरुवात करता, त्यावेळेला एकतर तुम्ही ताठ बसायचंय, पाठीचा कडा, मेरुदंड तुमचा ताठ असला पाहिजे, स्पाईन एकदम स्ट्रेट असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, जेव्हा तुम्ही मांडी घालून बसाल, किंवा ज्यांना मांडी घालता येत नसेल, सुखासनात बसत असतील, म्हणजे खुर्चीवर बसलेले आहेत वगैरे,
तर एक तर तुम्ही जिथे बसलात तिथे तुमच्या पायाखाली आसन घ्यायचंय. म्हणजे जी एनर्जी तुम्ही ब्रह्मांडाकडून घेताय ती पृथ्वीमध्ये जायला नकोय. हे एक त्याचं महत्वाचं शास्त्र आहे. आणि दुसरी गोष्ट, तळवे हे असे ठेवायचे उघडे. एक तर सर्व ही बोटं उघडी ठेवायची, जेणेकरून पाच तत्वांची ही जी पाच बोटं आहेत ती सगळी आपले बोटांची टोकं ही बाहेरच्या ब्रह्मांडातील एनर्जी खेचत असतात. ती एनर्जी त्यांना मिळत राहील आणि आपण चार्ज होत राहू, चार्जिंग आपलं होत राहील. तेव्हा अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याचा उलगडा तुम्हाला या क्लासमध्ये होणार आहे. जसं आपण आता या क्लासमध्ये गार्डियन एंजल्सचा विचार करणार आहोत. तर या गार्डियन एंजल्सचा विचार करताना आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला लागतील. सगळ्यात आधी आपण बघूयात की एंजल्स म्हणजे काय. एंजल्स, आर्या मॅडम, प्लीज तुम्ही हे सुरू कराल का, पीपीटी प्लीज शेअर करा. येस, थँक्यू. त्याच्यात बघा, सगळ्यात सुरुवातीला हु आर एंजल्स. एंजल्स कोण आहेत? तर साधं सोपं उत्तर मी तुम्हाला मघाशीच दिलं की एंजल्स आपले देवदूत आहेत. ते आपले मित्र असू शकतात, कोणीही असू शकतात, पण ते देवदूत म्हणजे देवाचे मेसेंजर आहेत. मेसेंजर ऑफ गॉड. जे देवाचे मेसेज किंवा देव या ब्रह्मांडीय ऊर्जेचे मेसेज ते तुमच्यापर्यंत पोहोचवतात आणि तुमचे मेसेज देवापर्यंत पोहोचवतात. मग आपल्याला देवापर्यंत पोहोचता येत नसेल तर आपण एंजल्सची मदत घेऊ शकतो, देवदूतांची मदत घेऊ शकतो आणि त्यांच्याद्वारे आपण सहजपणे देवापर्यंत आपले मेसेज पोहोचवू शकतो. म्हणजेच देव नामक सकारात्मक एनर्जीकडे आपण आपले मेसेज पोहोचवू शकतो. आता देव म्हटल्यावरती कोणी काही म्हणेल, कोणी म्हणेल आमच्या धर्मामध्ये देव नसतो, आमच्याकडे अल्लाह असतो, आमच्याकडे जिजस असतो. ठीक आहे ना, काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. देव ही एक सकारात्मक ऊर्जा आहे आणि ती सकारात्मक ऊर्जा आपल्याशी कनेक्ट होणं गरजेचं आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. त्याच्यामुळे एंजल्स, आता मुळात सांगते, एंजल्स हे नाव किंवा ही संकल्पना ही ख्रिश्चन कम्युनिटी मध्ये आलेली आहे. कारण याच्यावरती रिसर्च जास्त हा त्यांनी केलाय. साधारणपणे एक 7,000 एक वर्षांपूर्वी भारतामध्ये देवदूत किंवा या प्रश्नांवरती खलबतं केली गेली होती किंवा काही ग्रंथांमध्ये त्याचे उल्लेख सापडलेले आहेत. परंतु त्यानंतर बऱ्याच गोष्टी किंवा बरीच ज्ञानाची कवाडं सर्वसामान्य माणसांना बंद करण्याचा जो काही अप्पलपोटी हेतू होता त्या काळातल्या लोकांचा, त्याप्रमाणे ही एनर्जी किंवा ही स्ट्रीम सुद्धा लोकांनी सर्वसामान्यांसाठी बंद करून टाकली. पण ज्या वेळेला परकीय आक्रमण आपल्यावर झाले म्हणा किंवा काही लोक अभ्यासासाठी खास इथे आले, त्यावेळेला त्यांनी इथल्या आपल्या धर्मग्रंथांचा आणि याचा अभ्यास केला आणि त्याच्यावरती खूप अभ्यास करून त्यांनी त्यांच्याकडे जाऊन त्याला एक मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे एंजल्स हा शब्दप्रयोग हा सर्रास वापरला जातो, सर्रास वापरला जातो. देवदूत, यक्ष, किन्नर, गंधर्व हे शब्दप्रयोग जगभर वापरले जात नाही. एंजल हा शब्दप्रयोग मात्र जगभर वापरला जातो. तेव्हा देवदूतांच्या बरोबर आपला संपर्क झाला पाहिजे किंवा आपली आध्यात्मिक पातळी उंचावली पाहिजे किंवा देवदूतांनी आपले निरोप अं, देवापर्यंत पोहोचवले पाहिजेत. आपली अडलेली कामं काय आहेत हे देवदूतांनी देवापर्यंत पोहोचवलं पाहिजे असं आपल्याला नक्की वाटतं. आपण असं निरोप पोहोचवला की काय होतं. नेक्स्ट आर्या मॅडम, नेक्स्ट प्लीज. आर्या मॅडम, आपण ज्या वेळेला ब्रह्मांडापर्यंत किंवा देवापर्यंत आपली विश किंवा आपली इच्छा किंवा आपलं जे काही मनात आहे ते पोचवतो, त्यावेळेला देवाकडून आपल्याला मदत प्राप्त होते. त्या ब्रह्मांडीय सकारात्मक ऊर्जेकडून आपल्याला मदत प्राप्त होते. मग ही मदत कुठल्या स्वरूपामध्ये असते? प्रत्यक्ष देव खाली उतरून वत्सा तुझं प्रत कल्याण असो असं म्हणेल का प्रत्येकाला? तेवढी आपली साधना नाही. जेव्हा आपण खूप साधना करू, ऋषीमुनींच्या इतकी हजारो वर्ष तप करू, त्यावेळेला कदाचित देव असं येऊ शकतील. पूर्वीच्या काळी आपल्याकडे आहे ना, सगळीकडे पुराणांमध्ये सुद्धा उल्लेख की कितीशे वर्ष तप केलं, मग राक्षसांनी पण केलं, मग त्यांना पण देव प्रसन्न झाला. तुम्ही तप करा, तुम्ही साधना करा, तुम्हाला देव प्रसन्न होईल. पण
आपल्याला आत्ता तेवढी साधना करणं शक्य नाहीये, कारण आपलं आयुर्मानच तेवढं नाहीये. जसं जसं आपण पुढे पुढे चाललेलो आहोत, युगानुमागे युगे चाललेली आहेत, तसं तसं आपलं आयुर्मर्यादा आपल्यावरती येत चाललेली आहे, आपलं आयुष्यमान कमी होत आहे. आणि या छोट्याशा आयुष्यामध्ये साधना करणं आणि देवाला प्रसन्न करून घेणं हे सगळ्यांनाच जमेल असं नाही. आणि म्हणूनच देवदूतांची निर्मिती खास आपल्यासाठी केलेली आहे. आणि ते आपल्याला कदाचित आपल्या खूप चांगल्या मित्राच्या रूपामध्ये भेटू शकतात. ते आपल्या बरोबर असतातच, आपल्या चांगल्या मित्राच्या स्वरूपात असतात. आणि ते आपल्याला एकदम यश देऊ शकतात, किंवा आपलं जे काही आपल्याला करायचं आहे, म्हणजे जी काही आपली अडचण आहे, त्या अडचणीवर ते आपल्याला छानपैकी सोल्युशन देऊ शकतात. त्या अडचणीतून बाहेर कसं पडायचं, त्याच्यावर मात कशी करायची, त्याचं आपल्याला उत्तम मार्गदर्शन हे देवदूत करू शकतात. कारण देवदूत स्वतः काही करत नाही, ते देवाचे मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवतात. आणि जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे देवदूत स्वतः सक्रिय होतात. आता सर्वसामान्यपणे आपण अं, आपल्या देवदूतांना कनेक्ट का व्हायचं, तर अगदी साधी आणि सोपी व्याख्या आहे कलियुगातली, की प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी अडचण, काही ना काहीतरी प्रॉब्लेम हा असतो. मग माझ्या अडचणीवरती कोण मला मार्गदर्शन करेल? मी जर माझ्या जवळच्या कोणाशी बोलायला गेले माझ्या अडचणींबद्दल, तर सगळेच जण आपल्याला पॉझिटिव्हली घेतील आणि काय म्हणतो आपण की सिंपथी देऊन मार्गदर्शन करतील असं नाही. त्यामुळे आपण देवदूतांशी जर संपर्क केला, तर देवदूत आपल्या अडीअडचणींवरती मात करण्याची योग्य व्यक्ती आपल्यापर्यंत पोहोचवतात. मग मे बी ते तुमचे मित्र असोत, किंवा तुमचे नातेवाईक असोत, किंवा आणखीन कोणी व्यक्ती असो. तेव्हा प्रॉब्लेम्सवर, म्हणजे प्रॉब्लेम नाही असा माणूसच नाही पृथ्वी तलावर. प्रॉब्लेम कोणाला आहे नाही असं आहे का, तर नाहीये. आणि आता सगळ्यात जर आपण विचार करायला गेलो, तर आपण सर्वसामान्य माणसं आहोत. या सर्वसामान्य माणसाला मेजॉरिटी काय प्रॉब्लेम येतात, जास्तीत जास्त कुठले प्रॉब्लेम आपल्याला येतात आपल्या आयुष्यामध्ये? एक तर फायनान्शियल प्रॉब्लेम येतो, दुसरा येतो तो हेल्थ प्रॉब्लेम येतो. तर फायनान्शियल प्रॉब्लेम आहे की मी खूप मेहनत करतोय, किंवा मी खूप मेहनत करते, मी फार कष्ट करते, पण मला यशच मिळत नाही. मला जसं हवंय तसं मला पैसा मिळत नाहीये, किंवा जो पैसा माझ्याकडे येतोय तो पैसा टिकत नाहीये. म्हणजेच या पैशाला काहीतरी निगेटिव्हिटी लागलेली आहे, काहीतरी अडचण आहे. आणि त्याच्यामुळे पैसा येत असला तरी तो त्याच्या दुप्पट वेगाने परत जातोय. त्यामुळे असे फायनान्शियल प्रॉब्लेम्स आपल्याकडे बहुतेक जणांच्याकडे असतात, अगदी 90% लोकांमध्ये. याच्यानंतर येतो तो हेल्थ प्रॉब्लेम, आरोग्य. आरोग्यविषयक समस्या अनेक जणांना असतात. आत्ताची आपली जी लाईफस्टाईल आहे, आपण निसर्गापासून दूर चाललेलो आहोत. पूर्वीच्या ऋषीमुनींची जशी लाईफस्टाईल होती, आश्रमात ते राहत होते, निसर्गाच्या सानिध्यात होते, तसं आपल्याला जगता येणं आता शक्य होणार नाही. आपण कितीही म्हटलं तरी शक्य होणार नाही. म्हणजे तसं जर आपल्याला जगायचं असेल, तर आधी आपल्याला खूप सारा पैसा कमवावा लागेल. आणि मग कुठेतरी अशा एखाद्या काय म्हणतो आपण एकांत ठिकाणी जाऊन आपल्याला छोटस फार्म हाऊस सारखं छोटस घर बांधून तिथे राहायला पाहिजे. पण प्रॅक्टिकली ते सगळ्यांना शक्य होणार नाही. त्याच्यामुळे हेल्थ प्रॉब्लेम आपल्यासाठी महत्वाचे ठरतात. अनेक प्रकारचं अन्नाचे प्रकार बदललेले आहेत, त्याच्यामुळे हेल्थ इश्यूज होतात. आपली जीवनशैली बदललेली आहे, त्याच्यामुळे हेल्थ इश्यूज होतात. त्यामुळे हेल्थ इश्यूज नाही आहेत कोणाला अशी पण माणसं सापडणं फार अवघड आहे. यानंतर येतो रिलेशनशिप मधला प्रॉब्लेम. आता रिलेशनशिप किंवा नातेसंबंध, पुन्हा याच्यामध्ये मगाशी जसं म्हटलं तसं इगो. इगो हा महत्वाचा आडवा येतो. कोणताही नातेसंबंध जर आपल्याला टिकवायचा असेल, ते नातेसंबंध जर आपल्याला यशस्वी करायचे असतील, तर आपण आपला अहंकार किंवा आपला इगो बाजूला ठेवला पाहिजे. पण ते करायला जमत नाही. मग काय करायचं? मग एंजलची मदत घ्यायची. एंजल्स तुम्हाला हेल्प करतात, कशा पद्धतीने विचार करा हे सांगतात. आणि आपोआप आपल्या लाईफ मधले प्रॉब्लेम चुटकीसरशी संपतात. म्हणजे थोडक्यात काय आहे, नाण्याची एक बाजू तुम्ही बघताय, दुसरी बाजू काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न एंजल्स करतात. ते तुम्हाला योग्य गाईड करतात. आणि तुमचे नातेसंबंध चिरकाल यशस्वी होऊ शकतात. यानंतर आताची जी तरुण पिढी आहे, या तरुण पिढी समोर असणारा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे करिअर.
करिअरमध्ये प्रॉब्लेम्स, खूप 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 शिक्षणाच्या सुविधा झालेल्या आहेत. खूप साऱ्या शाखा पोटशाखा निर्माण झालेल्या आहेत. खूप सारं शिक्षण घेतलं जातं. पण नेमकं मी काय करू याच्याबाबत कन्फ्युजन असतं. मला करिअर करायचंय म्हणजे थोडक्यातच मला सेटलमेंट हवी आहे. माझा जो काही जॉब किंवा माझा जो काही व्यवसाय असेल त्याच्यामध्ये मला यश मिळायला हवंय. त्याच्यामधनं मला जितका मला हवा वाटतोय तितका पैसा मला मिळाला पाहिजे. आणि मी माझ्या फॅमिलीला सगळे सुख किंवा सगळे आनंद त्या पैशातून देऊ शकलो पाहिजे. याचं समाधान मला हवंय. मग हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे करिअर प्रॉब्लेम्स आहेत. आणि आत्ताच्या तरुण पिढीला हे प्रॉब्लेम्स खूप त्रास देत आहेत. त्यामुळे करिअर प्रॉब्लेम वर सुद्धा आपल्याला कोण मदत करू शकतं? एंजल्स मदत करू शकतात. करेक्ट. मेंटल स्ट्रेस, आपण ज्या पद्धतीने जीवन जगतोय त्या पद्धतीमध्ये जे काही आपण काम करतोय दिवसभर, जे काही कामांची उसाभर करत असतो, ह्या सगळ्या गोष्टींचा एक ताण येतो आपल्यावरती. प्रत्येक गोष्ट वेळेत व्हायला हवी, प्रत्येक गोष्ट योग्य व्हायला हवी, प्रत्येक गोष्ट बरोबर व्हायला हवी, आणि प्रत्येक गोष्ट इतरांच्या मनास येईल अशी व्हायला हवी. याच्याकडे आपण लक्ष देत असतो आणि मग न कळतपणे त्याचा आपल्यावरती स्ट्रेस यायला लागतो, ताण यायला लागतो. कारण आपण इथे इतरांचा विचार करतो, म्हणजे तर बॉसचा विचार केला जातो. जे काही मी करतेय काम ते योग्य पद्धतीने आणि लवकर केलं, इतरांच्या पेक्षा लवकर मी माझं काम संपवलं आणि कामामध्ये कमीत कमी चुका केल्या तर माझा बॉस खुश होईल. मग बॉस खुश झाल्यावर काय करतो? इन्क्रीमेंट देतो. आपला मतलब त्याच्याशी असतो, बरोबर ना? पण हे करताना जो काही स्ट्रेस येतो आपल्यावरती त्याचा विचार आपण करतच नाही. मग हा मेंटल स्ट्रेस कसा कमी करायचा? तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला एंजल्स हेल्प करू शकता. याच्यानंतर लॅक ऑफ कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स मध्ये, आत्मविश्वासामध्ये कमतरता असेल. जर आपल्याकडे आत्मविश्वासाची कमतरता असेल किंवा कमी आत्मविश्वास असेल, कॉन्फिडन्स आपल्यामध्ये कमी असेल, तर काय होतं? आपण बाहेर चार चौघामध्ये जाऊन योग्य पद्धतीनं बोलू वाचू शकत नाही, वागू शकत नाही. आणि आपोआपच इतरांच्याकडून आपल्याला तिरस्काराच्या नजरेने पाहिलं जातं. आणि मग नकळतपणे आपल्यामध्ये एक कॉम्प्लेक्स डेव्हलप व्हायला लागतो की छे मी काहीच करू शकत नाही. तेव्हा ही जी अवस्था आहे ही पण मानसिक अवस्था आहे. आणि याच्यावरती पण तुम्हाला एंजल्स हेल्प करू शकतात. जर तुम्ही एंजल्सला कॉल केला तर ते तुम्हाला व्यवस्थित आणि योग्य गायडन्स नक्कीच देऊ शकतात. त्याच्यानंतर लॅक ऑफ क्लॅरिटी किंवा कन्फ्युजन असतं कधी कधी. मला काय करायचंय हे मला नेमकं माहिती नाहीये. म्हणजे 10 गोष्टी आहेत माझ्या समोर, त्या 10ही गोष्टी मला आवडतात, पण मी नेमकं काय केलं तर मला जास्त आनंद मिळेल हे नेमकं समजत नसतं. मग मला हेही करायचंय, मला तेही करायचंय, मला ते पण करावं असं वाटतं, मग आता काय करू मी? असं जेव्हा कन्फ्युजन निर्माण होतं, आपल्याला कुठली क्लॅरिटी येत नसते त्या वेळेला, म्हणजे मी जी गोष्ट करीन त्या गोष्टीनंतर मला यश मिळालं पाहिजे, ही एक भीती असते त्या कन्फ्युजनच्या मागे. तर ही भीती घालवण्यासाठी किंवा आपली क्लॅरिटी नीट किंवा चांगली येण्यासाठी, कन्फ्युजन कमी होण्यासाठी आपण एंजलला कॉल करू शकतो, एंजलची मदत घेऊ शकतो, आणि एंजल आपल्याला नक्की नक्की चांगला गायडन्स देतात. नेक्स्ट. आर्या मॅडम, आता हे एंजल्स आहेत, हे एंजल्स कसे मदत करतात आपल्याला? हाऊ एंजल विल हेल्प? कसे मदत करू शकतील बरं? ते तर आपल्याला दिसत नाही, ते तर आपल्या आजूबाजूला असत नाही, मग ते कसे मदत करतील? तर ते आपल्या आजूबाजूला असतात, आपल्या मनात असतात, पण आपण त्यांना कनेक्ट होत नसतो. ज्या वेळेला तुम्ही त्यांना कनेक्ट होता त्यावेळेला बरोबर ते तुम्हाला हेल्प करण्यासाठी तयार होतात. बरोबर योग्य वेळी तुम्ही जी हाक मारलीत की ते तुमच्या मदतीसाठी तत्पर असतात. कुठल्याही गोष्टीमध्ये तुमची ज्या वेळेला अडचणीची वेळ आहे त्या वेळेला तुम्हाला जर त्या अडचणीतून, त्या सापटीतून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला फक्त एंजल्सच मदत करू शकतात आणि एंजल्सच योग्य गायडन्स देऊ शकतात.
अनेक वेळेला आपल्या कल्पनेच्या पलीकडच्या अडचणी आपल्या समोर येतात, ज्या आता आपण लिस्ट मध्ये बघितल्या नाहीत, त्याच्याही पेक्षा पलीकडची काही अडचण आपल्या समोर येऊ शकते. अशा वेळेला सुद्धा एंजल्स आपल्याला मदत करतात. नेक्स्ट, आर्या मॅडम. आता एंजल्स आपल्याला मदत करतात, मग कसे मदत करतात ते? तर लेट्स कनेक्ट विथ एंजल्स अँड बेनिफिट युअर ड्रीम लाईफ. बरोबर. या एंजल्स बरोबर आपण कनेक्ट होऊयात, त्या एंजल्सच्या संपर्कात येऊयात. त्या एंजल्सना आपल्या बरोबर कनेक्टिव्हिटी किंवा आपली एंजल्स बरोबर कनेक्टिव्हिटी झाली की आपल्याला जे जे काही हवं आहे, जे जे काही आपल्या स्वप्नातली दुनिया आहे, ती ती मिळवण्यासाठी एंजल्स आपल्याला योग्य पद्धतीनं मदत करू शकतात. आता या एंजल्सचे दोन प्रकार आहेत. हं? या एंजल्सचे दोन प्रकार आहेत, बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. टाइप्स ऑफ एंजल्स. एका चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की एक माणूस आहे आणि त्याच्या दोन साईडला दोन एंजल उभे आहेत. हे आहेत तुमचे गार्डियन एंजल. म्हणजे एंजल्स मध्ये दोन महत्वाचे प्रकार आहेत, एक तर गार्डियन एंजल आणि दुसरा आहे कडेला जे उभे आहेत एक सिंगल, ते आहेत आर्च एंजल. आता गार्डियन एंजल आणि आर्च एंजल याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? तर गार्डियन एंजल्स आपल्या जन्मापासून म्हणजे गर्भातल्या आपल्या अस्तित्वापासून आपल्या बरोबर असतात. आपल्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात. ते आपल्या इनर सोल बरोबर. तुम्ही काय करताय, म्हणजे समजा एखादं लहान मूल आहे आणि सहज सहज त्यांनी जाऊन की देवाच्या प्रसादासाठी काढून ठेवलेले लाडू आहेत किंवा पेढे आहेत, गेला, आजूबाजूला बघितलं, त्याला माहिती आहे की ह्याच्यामध्ये आपण हात घातला तर कोणीतरी आपल्याला रागवणार आहे. त्याला हे कळत नाही की ही आपण चोरी करतोय, पण त्याचा खट्याळपणा आहे किंवा त्याचा मिस्किलपणा आहे आणि तो त्याला मला पेढा हवाय किंवा मला लाडू हवाय या त्याच्या विचाराला अ, एक चालना मिळते आणि तो जातो, कोणाचं लक्ष नाही आजूबाजूला असं बघतो, पटकन त्यातला पेढा किंवा लाडू जे काही असेल ते उचलतो आणि दुसरीकडे निघून जातो आणि मग त्याचा आस्वाद घेतो. आता ही गोष्ट आहे, ही गोष्ट आपण काय म्हणतो की तुम्ही इतरांना फसवू शकता, तुमच्या स्वतःच्या मनाला फसवू शकत नाही. हे इथे आलं की जे तुमच्या इनर सोल मध्ये एंजल्स आहेत, ते एंजल्स हे सगळं बघतायत, त्याची नोंद करतायत. त्याच्यामुळे ते कधीच तुम्ही विसरू शकत नाही. मी काय चूक केलेली आहे ही आपण विसरू शकत नाही, तुम्ही कितीही लहान असलात तरी. काही वेळेला खूप लहान तुम्ही असाल तर त्या खोड्या म्हणून घरचे लोक दुर्लक्ष करतील, परंतु जेव्हा तुम्ही हळूहळू मोठे व्हायला लागता आणि तुमच्या हातून काही चुका घडतात ज्या तुम्ही ऍक्सेप्ट करत नाही, तेव्हा त्या चुका सुद्धा एंजल्सना माहिती असतात, कारण तुमच्या मनाला ते माहिती आहे. आता काया वाचामध्ये असं आपण म्हणतो, आपलं शरीर आहे, आपली बोलण्याची वाचा आहे आणि आपलं मन आहे. या मनामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्या साठलेल्या आहेत. तेव्हा या मनामध्ये ज्या काही गोष्टी साठलेल्या आहेत त्याची वर्गवारी करणं आणि चांगल्या गोष्टी बाजूला करून त्यांना यश देण्यासाठी प्रयत्न करणं, या सगळ्या गोष्टी किंवा हे सगळं सॉर्टिंग सुद्धा हे आपले गार्डियन एंजल्स करत असतात, कारण त्यांचं काम असतं आपलं संरक्षण करणं. आणि हे आपल्या आपल्या सोल बरोबर, आपल्या आत्म्याबरोबर असतं. ब्रह्मांडाच्या पोकळीमध्ये ज्या वेळेला परमेश्वर ठरवतो की हा एक एक्स आत्मा आहे, या आत्म्याला या आई वडिलांच्या जन्माला घालायचं आहे. पण ते जन्माला घालण्याची योग्य वेळ आली, म्हणजे गर्भात अस्तित्व येण्याची, की त्या वेळेला हे एंजल्स ब्रह्मांडातली सगळी पोकळी त्याच्याबरोबर प्रवास करतात, त्या आत्म्याला घेऊन येतात आणि मग त्या आत्म्याला त्या गर्भामध्ये आईच्या स्थापित करतात. आपण म्हणतो किती सोपं आहे नाही का? किती सोपं आहे, काय मंत्र म्हणायला लागतात का मुलं व्हायला? तर नाहीच लागत मंत्र म्हणायला. विज्ञानाने सुद्धा सिद्ध केलेलं आहे की कुठलाही मंत्र म्हणायला लागत नाही. पण ह्या सगळ्या मागे कर्मबंधन आहे, हे विसरून चालणार नाही. कोणते आई वडील त्या आत्म्याला मिळणार आहेत, त्याचं कारण काय आहे, कोणत्या कर्मामुळे ते आई वडील मिळणार आहेत, किंवा ते मूल कोणत्या आई वडिलांच्या कर्मामुळे आई वडिलांना मिळणार आहे, या सगळ्या गोष्टी
या परमेश्वराला आणि त्याच्यानंतर त्या आत्म्याबरोबर राहणाऱ्या एंजल्सना माहिती असतं. मग त्या आत्म्याचा जो आधीच्या जन्मातला त्याच्या कर्माच्या गोष्टींचा जो काही प्रवास आहे, तो सगळा त्या एंजल्सना माहिती आहे हो. आणि आता तुम्ही काय करता हे पण त्या एंजल्सना माहिती आहे. पण तुम्ही जर त्यांना कनेक्ट केलं नाही, तर ते तुम्हाला गाईडलाईन देऊ शकणार नाही. ते तुम्हाला मार्गदर्शन करू शकणार नाही. त्यांना काही मर्यादा आहेत स्वतःच्या. त्या मर्यादांद्वारे तुम्हाला गाईडन्स द्यायला किंवा तुम्हाला मार्गदर्शन करायला तुम्ही त्यांना हाक मारावी लागते, तुम्ही त्यांना कनेक्ट व्हायला लागतं. आणि त्यासाठी आपली थोडीशी का होईना आध्यात्मिक साधना गरजेची असते. तरच आपण गार्डियन्स एंजल्सना सुद्धा कनेक्ट करू शकतो. ओके. आता दुसरा जो प्रकार आहे, आर्च एंजल्स. आता बेसिक याच्यातला फरक काय आहे, तर गार्डियन एंजल्स जे आहेत ते फक्त तुम्हाला मदत करतात. फक्त तुम्हाला, अन्य कोणालाही मदत करत नाही. तुम्ही जर म्हणालात की माझ्या भावाचा हा हा प्रॉब्लेम आहे, जरा प्लीज हेल्प कर, तर ते मदत करू शकत नाहीत. कारण त्यांचं अ, अ, जे काही रिलेशन असतं किंवा त्यांचं जे काही बॉन्डिंग असतं ते फक्त तुमच्या सोल बरोबर असतं. त्यामुळे ते तुमचा सोल सोडून, तुम्हाला सोडून कुठेही जात नाहीत आणि कोणालाही मदत करण्याच्या फंदात पडत नाही. आणि आर्च एंजल्स जे असतात, तर 15 आर्च एंजल्स आहेत. हे 15 आर्च एंजल ब्रह्मांडाच्या पोकळीमध्ये सगळीकडे मुक्त संचार करत असतात. परमेश्वराशी सतत कनेक्टेड असतात. सगळ्या सूर्यमालांशी कनेक्टेड असतात. आणि जिथे कुठे कोणी हाक मारेल तिथे ते त्यांच्या मदतीला धावून येतात. मग आर्च एंजल्स काय करतात, तर आर्च एंजल्स तुमच्या विनंतीनुसार इतरांना मदत करतात. म्हणजे समजा कुठेतरी पूर आलेला आहे, लोक वाहून चाललेले आहेत, तर तुम्ही आर्च एंजल्सना मदतीला बोलावू शकता, कॉल करू शकता आणि त्यांना विनंती किंवा त्यांना आज्ञाही करू शकता, प्लीज तिथे खूप जीवितहानी चालू आहे, तर तिथल्या सगळ्या माणसांचे प्राण वाचवा, त्या लोकांना मदत करा, त्यांना अन्न वस्त्र निवाऱ्याची उपलब्धता करून द्या. आणि जेव्हा असे, म्हणजे तुम्हाला कल्पना नसेल, हॅलो. आवाज येत नाहीये शुभांगी मॅडम. हॅलो. तुम्ही म्यूट आहात. बोला. हा, आता हा, अनम्यूट झालाय, आता बोला. येस, एक सेकंद. बोला बोला. हा, तर ज्या वेळेला कुठेही अशी नैसर्गिक आपत्ती आलेली असेल किंवा दुसरा कोणी अडचणीत असेल, तर त्यावेळेला त्यांना मदत करण्यासाठी आपण सहजपणे आर्च एंजल्सना पाठवू शकतो. आपल्या विनंतीवरून किंवा आपल्या आज्ञेवरून आर्च एंजल्स इतरांना मदत करू शकतात. हे आर्च एंजल्स 15 आहेत. आणि त्या आर्च एंजल्सची माहिती तुम्हाला नेक्स्ट बॅच मध्ये मिळणार आहे, म्हणजे क्लासच्या पुढच्या सेशन मध्ये. आता आपण गार्डियन एंजल्स वरतीच फक्त फोकस करणार आहोत, एवढं लक्षात घ्या. हा, तर गार्डियन एंजल्स वरच आपल्याला फोकस करायचा आहे. तर गार्डियन एंजल्स काय काय करू शकतात, गार्डियन एंजल्स काय काय करू शकतात आपल्या आपल्यासाठी. म्हणजे मला माझ्या स्वतःसाठी, की माझा आज कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. मला आज एखाद्या इंटरव्ह्यूला जायचंय, तर माझा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे आणि मला, मी जे काही अभ्यास केलेला आहे त्यानुसार त्या प्रश्नांची उत्तरं मला योग्य पद्धतीने देता आली पाहिजे. तर तुम्ही गार्डियन एंजल्सना कॉल करू शकता.
घरामध्ये माझं अगदी छोटस काम आहे, पण मला खूप त्या कामाचा ताण आलेला आहे. म्हणजे अगदी सोपं, बायकांना तर अगदी पाहुणे येणार आहेत, अरे बापरे स्वयंपाक जास्त आहे, एकदम 10-12 लोकांचा स्वयंपाक करायचा, इतकी सवय नाही हो. 2-3 माणसांचा स्वयंपाक करू शकतो आपण. तर अशा वेळेला आपल्या गार्डियन एंजल्सला जर आपण कॉल केला, तर ते आपल्याला हेल्प करतात. मग हेल्प करतात म्हणजे करतात, प्रत्यक्ष असे आपल्या शरीरातून बाहेर पडतात, पंख हलवत उडत ओट्यावर येऊन नाचून आपली सगळी कामं करतात का? तर नाही. आपली मनोव्यवस्था किंवा आपली शारीरिक सिच्युएशन अशी करून ठेवतात की ज्याच्यामुळे ते काम पटापट आणि फास्ट होतं. त्या कामाचा कुठलाही ताण येत नाही, त्या कामाचा कुठलाही शी येत नाही, तुमची दमणूक होत नाही. आणि एवढं काम केल्यानंतर सुद्धा तुम्ही येणाऱ्या पाहुण्यांच्या समोर एकदम फ्रेश मूडनी त्यांना सामोरे जाऊ शकता. जादू आहे की नाही ही? कंटाळा आला, आज स्वयंपाकच करायचा नाहीये, मला कंटाळा आलेला आहे, मग गार्डियन एंजलना सांगायचं आज मला स्वयंपाक करायचा कंटाळा आलेला आहे खूप, काहीतरी आमच्या घरच्यांच्या आणि माझ्याही जेवणाची सोय कर बाबा. म्हणजे मला जेवण मिळालं की घरच्यांना आपोआपच मिळेल. मग गार्डियन एंजल अशी काहीतरी परिस्थिती तुमच्या स्वतःभोवती निर्माण करून ठेवतात की कोणी ना कोणी तरी घरातला दुसरा मेंबर असं म्हणतो, आज आपण बाहेरनं काहीतरी मागवूयात का? येस. आणि तुम्ही एकदम खुश होता की हा, अरे च्या, मी तर एंजल कॉल केला होता आणि हे काम माझं झालेलं आहे. तेव्हा अशा ज्या काही गोष्टी आहेत सगळ्या, अशी जी छोटी छोटी मिराकल्स आहेत रोजच्या दैनंदिन जीवनामधली, ती मिराकल्स जर आपल्याला बघायची असतील, तर अगदी सहजपणे सहजपणे आपल्याला गार्डियन एंजल्सची हेल्प घ्यावी लागते. किंवा ती हेल्प घेतली तर आपण जास्त पटकन यशस्वी होऊ शकतो. ओके. त्यामुळे गार्डियन एंजल हे आपल्यासाठी काय आहेत किंवा आपण त्यांच्यासाठी काय आहोत हे बघणं खूप मजेशीर आहे. तुम्हाला गार्डियन एंजलचा शक्तिपात झाला की आपोआपच ह्या सगळ्या गोष्टी किंवा तुमची कनेक्टिव्हिटी होईल आणि तुम्ही गार्डियन एंजलशी संवाद साधू शकाल. हं? आता गार्डियन एंजल्सशी संवाद साधायचा असेल किंवा रादर कोणत्याही एंजलशी संवाद साधायचा असेल, तर सगळ्यात महत्वाचं काय आहे माहितीये? तुमच्या स्वतःला आधी तुम्ही तयार करायचं असतं. तुम्ही आधी तुमच्या स्वतःला तयार करायचं असतं की येस, मी आता एंजल्सला कॉल करण्यासाठी रेडी आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं? तर आपलं मन शांत करायचं आणि आपण स्वतः आत्ता ह्या पृथ्वी तलावर अस्तित्वात आहोत ही एक साधी कन्सेप्ट पण ऍक्सेप्ट करायची. बी इन प्रेझेंट. बी काम अँड बी इन प्रेझेंट. आपण या पृथ्वी तलावर आत्ता अस्तित्वात आहोत, भलेही मला काही टेन्शन असू देत, काही चिंता असू देत, काही असू देत, पण आत्ता ह्या क्षणाला माझं मन अगदी शांत आहे आणि मी शांत मनानेच एंजल कॉल करणार आहे, हे लक्षात. त्याच्यासाठी अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? तर नीट अँड क्लीन असायला पाहिजे तुम्ही. सुंदर. कारण एंजल्स म्हणजे पर्या किंवा देवदूत तुम्ही बघाल तर सगळे खूप सुंदर 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 असतात. मग ते सुंदर असतात तर त्यांना तुमच्या जवळ यायला पण सुंदर आणि छान वाटलं पाहिजे ना. एंजल्सना सुगंध आवडतो, स्वच्छ वातावरण आवडतं, स्वच्छ कपडे घालून तुम्ही प्रेझेंटेबल असलेलं आवडतं. छान कपडे घाला, प्रेझेंटेबल राहा, छान दिसा. पण छान म्हणजे महागडे नाही, पण स्वच्छ नीटनेटके कपडे घातलेले आहेत, तुमच्या आजूबाजूला एक मंद सुगंध दरवळतो आहे, छानपैकी दिव्याचा किंवा मेणबत्तीचा प्रकाश तुमच्या आजूबाजूला आहे. आता दिव्याचा किंवा मेणबत्तीचाच प्रकाश का, याचा जर आपण विचार केला, तर दिव्याचा किंवा मेणबत्तीच्या प्रकाशाचं जेव्हा आपण इतर लाईट बरोबर तुलना करतो, तेव्हा हा प्रकाश सात्विक असतो आणि तो आपल्या आजूबाजूची सगळी जी निगेटिव्हिटी असेल ती निगेटिव्हिटी आपल्याकडे खेचून त्याला कायमस्वरूपी जाळून टाकतो. अग्नितत्व आहे ना ते, म्हणून. आणि म्हणून आपण देवासमोर दिवा लावतो किंवा चर्चमध्ये वगैरे गेल्यानंतर कॅन्डल्स लावल्या जातात, बरोबर. त्यामुळे स्वच्छ नीटनेटकं सुगंधी असं वातावरण आजूबाजूला पाहिजे. छानसा रूम फ्रेशनर मारा जेव्हा तुम्हाला एंजल कॉल करायचा असेल तेव्हा, किंवा छान कपडे घाला आणि परफ्यूम वगैरे मारा. नाही काहीच जमलं तर निदान देवासमोर उदबत्ती लावा, दिवा लावा, तेवढ्याने सुद्धा फरक पडतो. तुमच्या आजूबाजूला कुठेही घाण केर कचरा, कपडे काही पडले, ढिगलाय कपड्यांचा, असं अजिबात असता कामा नये. आजूबाजूचा सगळा परिसर जो आहे जिथे तुम्ही एंजल कॉल करणार आहात,
तो सगळा स्वच्छ आणि चकचकीत पाहिजे. वेडेवाकडे पडलेले कपडे किंवा वेडेवाकडे पडलेले म्हणजे कुठेतरी आपला टॉवेल लटकतोय, कुठेतरी काहीतरी लटकतंय, अशी जर सिच्युएशन असेल तर एंजल्स तिथे कनेक्ट होत नाहीत, हे लक्षात घ्या. त्यानंतर अ, आपल्याला कॅन्डल्स किंवा दिवा हा लावायचा आहे एंजलना कॉल करण्यासाठी, कारण त्यांना सौम्य प्रकाश आवडतो. झगझगीत प्रकाश त्यांना आवडत नाही. तुम्हाला माहितीये हे एंजल्स हे ब्रह्मांडामध्ये राहतात, तिथे कुठेही झगझगीत प्रकाश नसतो. अत्यंत सौम्य प्रकाश असतो आणि त्याच्यामुळे ते आपोआपच सौम्य प्रकाशाकडे आकर्षित होतात. म्हणून दिवा लावा किंवा कॅन्डल्स लावा. आपण जर रेग्युलर दिवा लावणार असू तर त्या दिव्यामध्ये एखादी कापराची वडी घाला, त्याचाही एक खूप सुंदर सुगंध येतो. जसा जसा दिवा जळतो तसा त्याचाही एक खूप छान सुगंध येतो. त्याच्यानंतर तुमच्या आजूबाजूचं वातावरण सुगंधी करण्यासाठी अगरबत्ती किंवा धूप तुम्ही लावू शकता. मग असे म्हटलं तसं रूम फ्रेशनर लावू शकता किंवा तुम्ही स्वतःला अत्तर लावून बसू शकता. अशा पद्धतीनं आपलं आजूबाजूचं वातावरण तुम्ही सुगंधी करू शकता आणि मग तुम्ही एंजल्सला कॉल करू शकता. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. हा, आता एंजल्सना कॉल करायचा आहे, तर मी मघाशी अगदी सुरुवातीला बोलताना बोलले होते की आपल्याला एंजलना कॉल करायचा असेल तर थोडीशी साधना आपल्याला करावी लागते. आणि ही साधना कशी करायची, तर त्याचंही एक गिमिक आहे किंवा एक छोटस त्याचं हे आहे, शास्त्र आहे. याच्यामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत की आपले पंचकोशात्मक प्राण आणि आपली सप्तचक्र, म्हणजे तुम्हाला जी साधना करायची आहे किंवा जे मेडिटेशन करायचं आहे, त्या मेडिटेशन मध्ये तुम्हाला सप्तचक्र किंवा पंचकोशात्मक शरीर या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. तरच तुमचं मेडिटेशन नेमक्या पद्धतीने होऊ शकतं किंवा तुमची ध्यान साधना नेमक्या पद्धतीनं होऊ शकते. आता आपलं पंचकोशात्मक शरीर आहे, 5 कोश आहेत, म्हणजे 5 स्तर आहेत शरीराचे. या 5 स्तरांचे काय महत्व आहे, आर्या मॅडम? पीपीटी, पंचकोशात्मक शरीराची पीपीटी, हा आत्ताची स्लाइड. हे जे 5 कोश आहेत, हे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, असे 5 हे कोश आहेत किंवा 5 स्तर आहेत. मग अन्नमय कोश म्हणजे काय, तर आपलं स्थूल शरीर जे आपल्याला बाहेरनं दिसतं, ज्याच्यामध्ये आपल्याला छान अंगावरती त्वचा आहे, आत रक्त मांस मज्जा अस्थि असं सगळं आपलं जे शरीर आहे, आणि हे सगळं शरीर आपलं अन्नावर पोचलं जातं, तो अन्नमय कोश. त्याच्या पुढचा आहे प्राणमय कोश. आपल्या शरीरामध्ये पंचप्राण वस्तीला असतात आणि हे पंचप्राण किंवा हे 5 प्राण आपल्या शरीराचं सगळं चलनवलन किंवा सगळं कार्य करत असतात. तेव्हा हा प्राणमय कोश सुद्धा आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो. त्याच्याही अजून आपण आतमध्ये गेलो तर मनोमय कोश असतो. हा मनाशी निगडीत असतो. मग मनाशी निगडीत म्हणजे काय, मन दिसतं का हो तुम्हाला? मन कुठे असं सांगाल? नाही सांगू शकत ना. पण आपण हळूहळू त्या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. मन कुठे आहे किंवा मनाची जागा कुठे आहे हे पण आपण बघणार आहोत. कारण वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथी आपल्या शरीरामध्ये आहेत आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथींचं या सर्व गोष्टींची काही ना काहीतरी नातं आहे. तेव्हा मनोमय कोश म्हणजे जो आपल्या मनाचं भरण पोषण करतो किंवा मनाला योग्य दिशा देतो आणि त्यामुळे आपलं शरीर त्या पद्धतीनं विचार करताना पुढे जातं. त्या पुढचा आहे चौथा, विज्ञानमय कोश. आता प्रत्येक कोशाला आपण आत 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 जातोय ना, एक एक स्तर आतमध्ये चाललोय. आता विज्ञानमय कोशामध्ये काय असणार आहे, तर विज्ञान किंवा जे काही आपल्याला पुढे जाण्यासाठी यशस्वी होण्यासाठी जे काही चलनवलन होणार आहे, त्या सगळ्या गोष्टींचं जे ज्ञान आहे, जे आजूबाजूच्या सृष्टीमध्ये सामावलेलं आहे, जे तुमच्या शरीरात पण सामावलेलं आहे, आणि त्याचं जे काही विज्ञान आहे ते या विज्ञानमय कोशाशी निगडित आहे. आणि सगळ्यात आतला आहे तो आनंदमय कोश. आता आनंदमय कोशामध्ये काय असतं,
तर आनंदमय कोश म्हणजे आपल्या आत्म्याशी निगडीत असतो. आणि आनंदमय कोश आपल्याला खूप साऱ्या चांगल्या गोष्टी किंवा खूप साऱ्या चांगल्या आणि वाईट गोष्टींची फक्त जाणीव करून देतो. जो आपला प्युअर सोल आपण म्हणतो, तो प्युअर सोल म्हणजे आनंदमय कोश. जिथे फक्त आनंद आहे, जिथे फक्त चित्तवृत्तींची समाधानता आहे, जिथे आपण खूप आनंदी आणि समाधानी आहोत, तो आनंदमय कोश. म्हणूनच त्याचं नाव आहे आनंदमय कोश. आता हे शरीर आपलं असं पंचकोशात्मक आहे. आणि ह्या पंचकोशात्मक शरीरात, पंचकोशात्मक म्हणजे पाच गोष्टी ज्या झाल्या त्या फार महत्वाच्या आहेत. कारण आपलं शरीर बनलेलं आहे पाच एलिमेंट्स, 5 एलिमेंट्स किंवा पंचतत्वांपासून बनलेलं आहे. पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश ही पाच तत्व आहेत. आणि या पाच तत्वांपासून आपलं शरीर बनलेलं आहे. त्यामुळे अर्थातच पंचतत्वात्मक शरीर आहे, पंचप्राणात्मक आपलं शरीर आहे आणि पंचकोशात्मक आपलं शरीर आहे. तेव्हा या शरीराला आपण ज्या वेळेला ध्यान साधनेची जोड देतो, त्यावेळेला आपण हळूहळू अन्नमय कोशाकडून आतमध्ये 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 हळूहळू करत पोहोचून जसजशी साधना वाढेल तस तसं आनंदमय कोशापर्यंत पोहोचू शकतो. जिथे कुठे शरीरामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, अडचणी असतील, त्या आपल्या मनोमय कोश आणि विज्ञानमय कोशामध्ये सॉल्व्ह होतात. आणि त्यानंतर आपण आनंदमय कोशापर्यंत पोहोचतो, जिथे आपल्या चित्तवृत्तींना पूर्ण आणि पूर्ण आनंद मिळालेला असतो. तेव्हा ब्रह्मांडीय कायद्याप्रमाणे तुम्हाला साधना केल्याशिवाय कुठल्याही एंजलला कनेक्ट करता येत नाही. आणि ही साधना करण्यासाठी ही बेसिक माहिती आपल्याला असणं अत्यंत गरजेचं होतं, म्हणून ही माहिती दिलेली आहे. उद्याच्या याच्यामध्ये आपण सप्तचक्रांबद्दल माहिती बघणार आहोत. आणि ही सप्तचक्र आपल्याला कशा पद्धतीने जागृत करायची आहेत, किंवा ही सप्तचक्र आपण कशा पद्धतीने मेडिटेशनच्या वेळेला त्याच्यावरती फोकस करणार आहोत, या गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतील किंवा शिकायला मिळतील. बघण्यापेक्षा शिकायला मिळतील म्हणूया. कारण मी सांगणार आहे, तुम्ही ऐकणार आहात, पण ते इथेही ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही ते डोक्यामध्ये ठेवलं नाही तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. हे अगदी साधं गणित आहे. अं? आणि आता यानंतर सगळ्यात पुढे आपल्याला युनिव्हर्सचे आभार मानायचे असतात. कोणतीही गोष्ट आपण केली तर आपल्याला युनिव्हर्सचे आभार मानावे लागतात. कोणत्याही गोष्टीसाठी, म्हणजे चांगल्या गोष्टी होऊ देत किंवा वाईट गोष्टी होऊ देत. वाईट गोष्टी झाल्या तरी आपल्याला विचार असा करावा लागतो की येस, काहीतरी कारण असेल, म्हणून ब्रह्मांडानं किंवा म्हणून नियतीनं ही गोष्ट माझ्या पदरात टाकलेली आहे. आणि त्याच्यासाठी सुद्धा त्याला थँक्यू म्हणावं लागतं. मला अडचण दिली म्हणून मी का थँक्यू म्हणायचं ब्रह्मांडाला? असं होत नाही, हे लक्षात घ्या. हं? तुम्हाला कोणतीची गोष्ट माहिती असेल, सारं महाभारताचं युद्ध संपलं, सगळ्या गोष्टी झाल्या, सगळे जिकडे तिकडे स्थिर स्थावर झाले, सगळं 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 नरसंहार झाला इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती. आणि होत्याचं नव्हतं करून ते महाभारताचं 18 दिवसांचं युद्ध संपलं. त्याच्यात एक गोष्ट पॉझिटिव्ह झाली की श्रीकृष्णांनी गीता सांगितली आणि सर्वसामान्य माणसाला कसं जगायचं आणि कसा विचार करायचा याचं मार्गदर्शन केलं. बरोबर. पण हे सगळं युद्ध झाल्यानंतर कुंती वानप्रस्थाला निघालेली होती. आणि त्यावेळेला कृष्णाने तिला विचारलं की तू आत्या आहेस माझी आणि मी तुझा भाचा आहे, पण तू मला कायमच नमस्कार करत आलेली आहेस. आता मी तुला विचारतो, मी तुला काय देऊ की ज्यानं तू खूप खुश होशील? कारण जे काही युद्ध आणि जो काही नरसंहार झालेला होता त्याच्यामुळे ती प्रचंड दुःखी झालेली होती. तर त्यावेळेला कुंतीने सांगितलं की मला दुःख दे माधवा, मला जितकं शक्य आहे तेवढं दुःख दे, जगभरातले सगळे दुःख माझ्या झोळीत घाल. तर कृष्ण हसले, म्हणाले असं काय मागतेस आपे? तेव्हा कुंतीने सांगितलं, जर दुःख नसेल, मी सुखात असेल, मी आनंदात असेल, तर मला तुझी आठवण कधीच होणार नाही. म्हणजे परमेश्वराची आठवण आपल्याला कधी येते? ज्या वेळेला आपल्याला अडचण असते, काहीतरी प्रॉब्लेम असतो, काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये वाईट घडत असतं, त्यावेळेला आपल्याला लगेच देवाची आठवण येते.
पण ज्या वेळेला आपल्या आयुष्यात चांगलं घडत असतो त्या वेळेला सगळ्यात पहिल्यांदा देवाची आठवण किती लोकांना येते, तर फार कमी लोकांना येते. अगदी हाताच्या बोटावर मोजण्यासारख्या लोकांना येते. सर्वसामान्यपणे आयुष्यात काही चांगलं घडतंय म्हटलं की माणसाची प्रवृत्ती असते की येस, मी केलेल्या मेहनतीचं फळ मिळालं, मला यश मिळालं, मी मी अहंकार. हे बोट अहंकाराचं आहे. मी तुम्हाला मघाशी म्हटलं, मी तुम्हाला सांगणार आहे. हे बोट अहंकाराचं आहे. पहिलं बोट. हा जो अंगठा आहे हा आहे आपला जीवात्मा. थोडस तुम्हाला स्पिरिच्युअल नॉलेज देते, हा आहे आपला जीवात्मा. जर आपण आपला अहंकार मोडला आणि जीवात्म्यापर्यंत तो पोहोचवला तर काय होतं? अहंकार नमलेला आहे, तुमच्याकडे नम्रता आलेली आहे, आणि त्याच्यामुळे सत्व, रज आणि तम तीनही प्रकारांच्या विकारांवरती तुम्ही नियंत्रण ठेवू शकता. आणि म्हणून हिला ज्ञानमुद्रा किंवा ध्यान मुद्रा असं म्हणतात. मेडिटेशन करताना जर या मुद्रेचं महत्व माहिती नसेल तर सरळ सरळ आम्ही सांगतो की हात सरळ ठेवा, आकाशाकडे तळवे ठेवा. आणि जर माहिती असेल तर ही ज्ञानमुद्रा करायची आहे, कारण आपल्या बोटाच्या टोकांकडून आपल्याला ब्रह्मांडातील एनर्जी खेचून घ्यायची असते. आणि आपली बोटाची टोक हे वीज जसा प्रवाह, तांब्याची तार जशी विजेचा प्रवाह खेचून घेते ना, त्या पद्धतीनं ही बोट आपली सगळी ब्रह्मांडातली सकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतात. आणि म्हणूनच बघा, सत्वगुण सगळ्यात कमी असतो. रजोगुण ठीक आहे, मी मजा पण करीन आणि मी थोडीशी साधना पण करीन. आणि तमोगुण साधना वगैरे मी काय करणार नाही, जे काही मिळवीन मी माझ्या हिमतीवर मिळवेन, मला कोणाची गरज नाही. हे जे काही गुणांची विभागणी झालेली आहे ना आपल्या सत्व रजतम, या गुणांची विभागणी कमी होऊन आपला सत्वगुण वाढी लागण्यासाठी, आपल्याला यश मिळण्यासाठी, आपली विचारधारा योग्य पद्धतीने वळण्यासाठी आपल्याला या सर्व गोष्टींचं म्हणजे माहिती असणं आणि त्या आपण प्रत्यक्षात वापरणं हे खूप गरजेचं आहे. तेव्हा साधना तुम्ही कोणतीही करा, म्हणजे तुमच्या कुलदेवतेची साधना करा, तुमच्या घरच्या तुमच्या इष्टदैवतेची, कोणाची कोणी स्वामी समर्थ म्हणेल, कोणी गजानन महाराज म्हणेल, कोणी साईबाबा म्हणेल, जे कोणते तुमचे इष्टदैवत असेल त्यांची तुम्ही साधना करा. कुठलीही साधना करा. तुम्ही ज्या वेळेला मुद्रा करता त्यावेळेला या मुद्रांचा अर्थ लक्षात घ्या आणि त्याच्याप्रमाणे मुद्रा करून त्याप्रमाणे साधना करण्याचा प्रयत्न करा. जेव्हाही तुम्ही ध्यानाला बसाल तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवा. आपोआप आपल्यातला मीपणा, आपल्यातला अहंकार हळूहळू हळूहळू कमी होत जाईल. आणि तो जेवढा कमी होत जाईल तेवढा तुमचा सत्व गुण वाढत जाईल. आणि हळूहळू हळू तुमची गणना ज्येष्ठ किंवा चांगल्या विचारांची व्यक्ती आहे, ही व्यक्ती एकदम प्युअर सोल आहे, ही व्यक्ती आपल्याला योग्य गायडन्स देऊ शकते, या पद्धतीच्याकडे तुमचं व्यक्तिमत्व जायला लागतं. हे लक्षात घ्या. तेव्हा मला वाटतंय आज हे आपण मेडिटेशन बद्दल माहिती घेतलीये, पंच प्राणांबद्दल माहिती घेतलीये, पंचकोशात्मक शरीराबद्दल माहिती घेतलीये, एंजल्सची माहिती घेतलीये, गार्डियन एंजल आणि आर्च एंजल्सची. बरोबर. एंजल्स म्हणजे काय हे पण बघितलेलं आहे. आता आपण उद्याच्या सेशन मध्ये सप्तचक्रांची माहिती घेणार आहोत. उद्याच्या सेशन मध्ये सप्तचक्रांची माहिती घेणार आहोत. आणि या सप्तचक्रांचं ध्यान केल्यामुळे तुमच्यात जो काही बदल घडणार आहे तो बदल तुमचा तुम्हीच अनुभवायचा आहे आणि तुम्हीच मला कळवायचा आहे की या पद्धतीनं चक्र ध्यान केल्यानंतर किती फायदा होतो किंवा किती यश मिळतं. ठीक आहे. ओके. आता मला वाटतं आर्या मॅडम, येस. आपण आजचा क्लास संपवताना एक युनिव्हर्सचा आभार मानण्याची प्रार्थना जी आहे ती आज मी फक्त म्हणते, बाकीचे ऐकू दे. ओके. येस. आणि ही प्रार्थना आपण ग्रुपवर टाकूयात, म्हणजे सगळ्यांना ती प्रार्थना मिळेल. आणि सगळेजण रोज आपली ध्यानधारणा झाल्यानंतर ही प्रार्थना म्हणाल, किंवा रात्री झोपताना म्हणाल, दिवसभरात केव्हाही एकदा म्हणा, जेव्हा तुम्हाला शांत वेळ असेल त्यावेळेला. सकाळी उठल्यावर म्हणा, रात्री झोपताना म्हणा, किंवा तुम्ही ध्यानाला बसत असाल, नामस्मरणाला बसत असाल त्यानंतर म्हणा, काही हरकत नाहीये. आता आपण थोडं प्रार्थनेकडे लक्ष देऊया. सगळेजण ताठ बसा, हात मी जोडा. आणि अनाउन्समेंट करू का? म्हणजे नंतर हो हो, करा. नंतर आपण करा क्लास करा. संपवू शकतो. हो ओके. हो, करा उद्या करा. 4 वाजता येस. पुन्हा लाईव्ह सेशन होणार आहे.
आजच्या क्लासचं रेकॉर्डिंग 1 2 ते 3 तासामध्ये आपल्या ग्रुपवरती मी टाकणार आहे. रेकॉर्डिंग सगळ्यांसाठी ओपन आहे, त्यामुळे युट्यूबवरती मी तो व्हिडिओ शेअर करीन. ज्यांनाही कोणाला तुम्हाला ती युट्यूबची लिंक पाठवायची असेल, तुम्ही ती लिंक पाठवू शकता. उद्याचा क्लास 7 चक्र आणि एनर्जी फील्ड बद्दल असला तरी आपण त्याच्यामध्ये मेडिटेशन जे घेणार आहोत ते खूप महत्वाचं मेडिटेशन आहे, आणि जे की तुम्हाला ऍज अ होमवर्क म्हणून पुढे ती साधना चालू ठेवायची आहे, जर तुम्हाला गार्डियन एंजल सोबत कनेक्ट करायचं असेल तर. तिसऱ्या दिवशी आपण गार्डियन एंजल्सचा शक्तिपात घेणार आहोत. एंजल्स वापरायचे कसे, आपले गार्डियन एंजल्सना आपण काम कसं सांगायचं, त्यांच्याकडून आपली मदत कशी मिळवायची, हे सगळं शिकणार आहोत. आणि बेसिकली हा क्लास ह्याच्यासाठीच डिझाईन केलाय की स्वतः तुम्ही आपल्या एंजल सोबत कनेक्ट होऊन आपल्या स्वतःसाठीची छोटी छोटी कामं कशी करून घेता येतील ह्याचा अनुभव तुम्ही घ्या. आणि चौथ्या दिवशी जेव्हा तुम्ही क्लासमध्ये याल तेव्हा तुम्ही काही ना काहीतरी तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर कराल. ह्याच्यासाठी क्लासचं डिझाईन 4 डेजचं केलेलं आहे. सो उद्याचा क्लास मिस करू नका, कारण का उद्या थर्ड डेला जे होणार आहे अट्युनमेंट शक्तिपात त्याच्यासाठीचा प्रिपरेशनची फेज उद्या आहे. सो उद्याचा क्लास डेफिनेटली मिस करू नका. ओके, चलो. सो आता पुन्हा मॅडमकडे देते मी, आणि आपण आता आपलं एक प्रेयर म्हणणार आहोत. सो प्रत्येकाने डोळे मिटून हात जोडून फक्त प्रेयर ऐका. ओके, म्हणा मॅडम. हं. आजच्या दिवस ही प्रेयर तुम्ही फक्त ऐकायची आहे आणि उद्यापासून तुम्ही पण ती म्हणायची आहे मनातल्या मनात. हं? हे युनिव्हर्स, तुझ्या ठायी अस्तित्वात असलेल्या अनंत दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जांना माझा प्रणाम. या ऊर्जांबरोबर माझा संपर्क झाल्यामुळे माझ्या सर्व चेतना जागृत झाल्या आहेत. त्यासाठी मी तुझे आभार मानते. माझ्या जीवनात जे काही सकारात्मक बदल झालेले आहेत ते कायम राहोत. माझ्यातील ही सकारात्मकता तुझ्या दिव्य अनुभूतीचा आधार घेऊन माझ्या संपर्कात येणाऱ्या सर्व प्राणीमात्रांपर्यंत पोहोचावी. सर्वांचे जीवन सुखमय मंगलमय होवो. हे परमेश्वरा, वरदान दे की हे असेच होवो, असेच होवो, असेच होवो. थँक्यू युनिवर्स. थँक्यू दिव्य ब्रह्मांडीय एंजेलिक ऊर्जा. थँक्स टू एंजल्स. लव्ह यू एंजल्स, लव्ह यू. आपण भेटूया उद्याच्या सेशन मध्ये. धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार.